नमस्कार मैत्रीण, कशा आहात? मस्त मजेत ना. एका नवीन रेसिपीमध्ये अगदी तुमचं मनापासून स्वागत आहे. आज मी मस्त असं बनवणार आहे गोड शेवाळ्या. आज दूध टाकता शेवाळ्याचे बनवणार आहे गावच्या पद्धतीवरती. आणि हे शेवाळ्या आहेत रव्याच्या, गावावरून बनवून आणलेले. तर चला मग रेसिपीला वेळ घालवता आपण रेसिपी बनवायला स्टार्ट. तूप गरम झालं आहे, त्यामध्ये थोडं अर्धा चमचा तूपसुद्धा टाकणार आहे. जास्त तूप नाही वापरणार आहे. आणि शेवाळ्या चांगल्या लालसर होईपर्यंत आपल्याला छान असं भाजून घ्यायचं तुपावरती. स्लो गॅसवरतीच आपल्याला शेवळ्या भाजून घ्यायच्या. शेवळ्या चांगल्या भाजल्या की आपली शेवळ्या सुटसुटी होतात, तिखट होत नाहीत. बघू शकता मस्त असे शेवळ्या अशा लालसर रंगापर्यंत येईपर्यंत भाजलेले. आणि बाजूला मी थोडंसं त्यामध्ये गरम पाणी टाकलेलं आहे. त्यामध्ये चवीपुरती साखरसुद्धा टाकलेलं आहे. गरम पाणी टाकल्यामुळे शेवळ्या आपली चिकट होत नाहीत, छान सुटसुटी होतात. वेलची पावडरसुद्धा थोडीशी ठेचून टाकलेली. यामध्ये थोडंसंच दूध टाकणार, मी जास्त दूध टाकणार नाही आहे. दुधाने काय होतं, खीर जास्त चिकट होते, त्यामुळे थोडंसंच मी दूध टाकणार आहे. छान असं मी ढवळून घेतलेलं आहे. एक 5 मिनटासाठी मी झाकण ठेवणार आहे. बघू शकता आपले शेवळे छान असे शिजलेले. छान आता मिक्स करून घेणार आहे. बघू शकता मस्त असे सुटसुटी शेवळे झालेले आहेत आपल्या खाण्यासाठी. एक 5 मिनटासाठी मी झाकण ठेवून बंद गॅस करून झाकण ठेवून देणार आहे. आपले शेवळे छान असे मुरतील. 5 मिनिटांनी झाकण काढले. बघू शकता आपले खाण्यासाठी मस्त असे शेवळे तयार झाले आहे. आणि मस्त असे सुटसुटी झाले. गावच्या पद्धतीवरती गावी असेच शेवळे बनवतात. बघू शकता मस्त असे शेवळे खाण्यासाठी तयार झालेले. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असतात ते सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद.